बालिका वधू फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली। प्रत्युषाचा बॉयफ्रेंड राहुल राजनं तिला देह विक्रयासाठी भाग पाडलं असल्याचं समोर आलंय। प्रत्युषा आणि राहुल यांच्या शेवटच्या संभाषणातनं ही माहिती समोर आली आहे। 3 मिनिटांच्या या संभाषणामध्ये प्रत्युषानं राहुलवर अनेक आरोपही केले होते। प्रत्युषानं निराशेच्या गर्तेत गोरेगावमधल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती। आत्महत्या करताना तिनं चिठ्ठीही लिहून ठेवलेली होती। त्यानंतर राहुल राजवरच संशय घेतला जात होता। राहुल राजवर प्रत्युषाला आत्महत्येस भाग पाडल्याचा आरोप आहे। त्या आरोपाखाली त्याला अटकही झाली होती, पण सध्या तो जामिनावर बाहेर आहे। दरम्यान या दोघांमध्ये शेवटचं संभाषण काय झालेलं होतं ऐकूया। सर्व काही होईल, मी गेल्यानंतर तू काय करून घेशील? एका छोट्याशा कारणासाठी? छोटं कारण नाही, कारण मोठं आहे। काय आहे? मी कॅरेक्टरलेस नाही, पण मला कॅरेक्टरलेस बोललं जातं। मला धमकी दिली जाते। माझ्या आईवडिलांना मारून टाकण्यात येईल, सर्वांना मारण्यात येईल। मला प्रॉस्टिट्यूट। तो सोचो। तू स्वार्थी आहेस। माझं नाव खराब होतंय, लोक माझ्याबाबत बोलतायत। तुला भांडण करायचंय का? इथे मी स्वतःला विकण्यासाठी आले नव्हते, ऍक्टिंग करण्यासाठी आले होते, काम करण्यासाठी आले होते। राहुल, तुला समजणार नाही मला किती वाईट वाटतंय ते।